जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। साखरी गावातील एका तरुणानं भरदिवसा शिकवणीला जाणाऱ्या इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना पकडले थेट विहिरीत ढकलून दिलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मुली सकाळी 8 वाजेच्या सुमारास रस्त्यानं जात असताना संशयित आरोपी रोहन चौधरी यानं अचानक त्यांच्यावर हल्ला केला। काही कळण्याच्या आत त्यांनी दोन्ही मुलींना शेतातील खोल विहिरीत ढकलले आणि तिथून पळ काढला। मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेतात काम करणाऱ्या आणि जवळून जाणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीनं विहिरीकडे धाव घेतली। घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले। ग्रामस्थांनी मुलींना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले, मात्र विहिरीत पाणी असल्यानं मुलींचा जीव वाचू शकला नाही। दोन्ही मुलींचा बुडून मृत्यू झाला। या धक्कादायक घटनेमुळे साखरी गावात भीतीचा आणि संतापाचं वातावरण असून पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे। घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी तातडीनं साखरी गावात धाव घेतली। ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी संशयित मातेफिरू रोहन चौधरी याला ताब्यात घेतले। प्राथमिक माहितीनुसार रोहन हा मातेफिरू असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र त्यानं इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही।